नमस्कार. विजयपथ 2025 मध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. विजयपथ 2025 ची थीम आहे रोटा, जसं की आता केतनने सांगितलेच आपल्याला. तर रोटा हा जरी एक फायनान्शियल विषय असला तरी पण फक्त फायनान्सवरती काम केले आणि आपण रोटा वाढवला असं नक्कीच होत नाही. तर रोटा वाढवण्यासाठी आपल्याला फायनान्ससोबतच आपल्या बिझनेसचे जे इतर लिव्हर्स असतात, जसे की स्ट्रॅटेजी, सेल्स अँड मार्केटिंग, वर्ल्ड क्लास प्रॅक्टिसेस आणि HR म्हणजे एम्प्लॉय एंगेजमेंट, या सर्वांचा समन्वय साधावा लागतो. तर असाच बिझनेसच्या सर्व लिव्हर्सचा समन्वय साधून वर्षानुवर्षे रोटा कसा वाढवला हे आपण जाणून घेऊया आपले पहिले प्रेझेंटर्स टीम संजय टूल्स यांच्याकडून. आणि एक विशेष बाब म्हणजे संजय टूल्सच्या टीमने या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सेल्स तर वाढवलाच, त्या सोबतीने रोटाही वाढवला. पण विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या कंपनीच्या नावे एक पेटंट देखील दाखल केले. तर आपण जाणून घेऊया संजय टूल्सच्या टीमकडून त्यांचा हा प्रवास. प्लीज सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. नमस्कार. आज आम्ही संजय टूल्स अँड ॲडेसिव्हजला रिप्रेझेंट करणार आहोत. आजचा आमचा विषय आहे हाऊ वी इम्प्रूव्ह आवर रोटा. रोटा म्हणजेच रिटर्न ऑन टोटल ॲसेट्स. चला तर बघूया गेल्या काही वर्षांपासून आम्ही आमच्या कंपनीचा रोटा कसा इम्प्रूव्ह केला ते. नमस्कार, मी करण साळवे. नमस्कार, मी अश्विनी आहेर. नमस्कार, मी मंगेश बागुल. मी थोडक्यात तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल माहिती देतो. आमच्या कंपनीची स्थापना ही 2000 साली झालेली आहे. हे आमचे अंबडचे ऑफिस आणि विल्लोळीचे गोडाऊन या दोन्ही ठिकाणी आम्ही नियमित 5S करत असतो आणि मंथली 5S ऑडिटही घेतो. आत्तापर्यंत आम्ही 122 5S ऑडिट केलेले आहेत. म्हणजेच गेल्या 10 वर्षापासून सातत्याने आम्ही 5S करत आलेलो आहोत. हे आमचे ओन प्रोडक्ट्स जे आम्ही स्वतः डेव्हलप केलेले आहेत. आमची कंपनी सेल्स अँड मार्केटिंगमध्ये काम करते. प्रामुख्याने आमचे सर्व कस्टमर प्रिसिजन मशीन इंडस्ट्रीमधील आहेत. आमचे पूर्ण भारतभर कस्टमर आहेत. आम्ही वर्ल्ड क्लास प्रोडक्ट देतो. आमचे प्रोडक्ट आम्ही कस्टमरला डायरेक्ट सेल करतो. ज्या ठिकाणी आम्ही पोचू शकत नाही किंवा आमचे प्रोडक्ट जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आम्ही डिस्ट्रीब्युटर चॅनलमार्फत आमचे प्रोडक्ट पोचवत असतो. संजय टूल्स ही प्रामुख्याने कटिंग टूल्स, कटिंग ऑइल्स, स्कीमर, स्टेन रिमूव्हर, कटिंग ऑइल्समध्ये आमचा स्वतःचा ब्रँड, ॲब्रेसिव्ज, मिस्ट कलेक्टर, रस्ट प्रिव्हेंटिव्ह आणि मशीन सेफ्टीमध्ये काम करते. भारतामध्ये आमचे 2000 कस्टमर्स आहेत. ही आमची 28 लोकांची प्रोफेशनल टीम आहे जी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहून कार्यरत असते. आमच्या कंपनीचा कोर पर्पज आहे कस्टमरचा नफा वाढवणे, स्पर्धा क्षमता टिकवून ठेवणे आणि तसेच आमच्या 3 कोर व्हॅल्यूज आहेत नॉलेज अँड लर्निंग, व्हॅल्यू रिलेशन आणि सिस्टमॅटिक ॲप्रोच. मॅडम, रोटा म्हणजे काय हो? रोटा म्हणजे प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवायडेड बाय टोटल असेट्स. टोटल असेट्समध्ये येतात फिक्स असेट आणि करंट असेट. ज्यावेळेस तुमचा प्रॉफिट वाढतो त्यावेळेस तुमचा रोटा वाढतो किंवा तुमच्याकडे असलेल्या असेट्सचा योग्य प्रकारे वापर करून तुम्ही तुमचा रोटा वाढवू शकतात. हेच तुम्हाला सोप्या शब्दात सांगता येईल? सोप्या शब्दात नक्कीच. कारण समज तुझ्याकडे 50 लाखाची शेत जमीन आहे जी तू वर्षाला कसून त्यातून 30,000 रुपयाचं उत्पन्न घेतो. म्हणजेच 30,000 भागिले 50 लाख तर तुझा रोटा झाला 0.6%. आणि मंगेश, तुझ्याकडे 50 लाखाची कॅश आहे जी तू बँकेमध्ये फिक्स करून वर्षाला त्यातून 3 लाखाचं उत्पन्न घेतलं. म्हणजेच तुझा रोटा झाला 3 लाख भागिले 50 लाख म्हणजेच 6%. थोडक्यात काय, करण आणि मंगेश दोघांकडेही सारख्या किमतीचे असेट्स असून सुद्धा मंगेशचा रोटा करणपेक्षा 10 पटीने जास्त आहे. हा रोटा वाढवण्यासाठी संजय टूल्सने काही स्ट्रॅटेजीज केल्या, त्या आपण बघू. आम्ही आमची प्रॉफिटेबिलिटी वाढवली, म्हणजेच आमचा नेट इन्कम वाढवला. सोबतच आमच्याकडे असलेल्या असेट्सचा योग्य प्रकारे वापर करून आम्ही आमचा रोटा वाढवला. हे आम्ही कसे साध्य केले तर आम्ही आमचा सेल वाढवला, आम्ही आमचं प्रॉफिट मार्जिन वाढवलं आणि आमचे ऑपरेशन स्ट्रीमलाईन करून आम्ही आमचा रोटा वाढवला. हे करत असताना आमच्याकडे असलेल्या असेट्सचा योग्य प्रकारे वापर करून आम्ही आमचा रोटा वाढवला. रोटाचे फायदे काय मॅडम? रोटाचे अनेक फायदे आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली ग्रोथ होते. आपली जर ग्रोथ झाली तर आपण मार्केटमध्ये टिकून राहतो आणि आपण मार्केटमध्ये टिकून राहिलो तर आपले एम्प्लॉई सॅटिस्फाईड होतात, आपले कस्टमरसुद्धा सॅटिस्फाईड होतात. याने असे होते की आपले मार्केटमध्ये गुडविल चांगली राहते. याशिवाय आपण नवीन आयडियामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कॅपेबल होतो आणि नवीन चॅलेंजेस आणि रिस्क स्वीकारण्यासाठी सुद्धा कॅपेबल होतो. हा आमचा मागील 5 वर्षाचा रोटाचा रेशो तुम्ही बघू शकता. 2020-21 साली आमचा रोटा 11% होता. नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करून आम्ही 2022-23 साली आमचा रोटा 16% आणला आणि 23-24 आमचा रोटा 21% होता. 2024-25 आमचा रोटा हा 19% होता. रोटा वाढवण्यासाठी आपण काय काय केलं मॅडम? रोटा वाढवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमचा सेल वाढवला. शिवाय आम्ही आमच्या टीमला मोटिवेट केलं. ही मोटिवेट केलेली टीम आम्हाला आमचा सेल वाढवण्यासाठी उपयोगी आली. शिवाय आम्ही आमच्या कॉस्ट रिडक्शन आणि कॉस्ट कंट्रोलवर सुद्धा काम केलेलं आहे. यासोबतच आम्ही काही रिलेशनशिप बिल्ड केल्या आणि आम्ही मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी काही इनोव्हेटसुद्धा केलेले आहेत. सेल वाढवण्यासाठी आम्ही काय काय केलं ते बघूया. सेल वाढवण्यासाठी आम्ही हाय कॉन्ट्रीब्युशन असलेल्या प्रोडक्टवर फोकस केला आणि त्यांचा सेल वाढवला. आम्ही नवीन एरिया आयडेंटिफाय करून आमचा कस्टमर बेस वाढवला आणि आमचा सेल वाढवला. आम्ही डिस्ट्रीब्युटर चॅनल एस्टॅब्लिश केले. संपूर्ण भारतामध्ये आम्ही आमचे डिस्ट्रीब्युटर अपॉइंट केले. मला सांगायला आनंद होतोय मागील 2 वर्षामध्ये संपूर्ण भारतात आमचे 25 डिस्ट्रीब्युटर चॅनल अपॉइंट केले आहेत. त्यांच्यामार्फत आम्हाला सेल वाढवायला मदत झाली. आम्ही आमचे स्वतःचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आणि त्यांचा शेअर वाढवला. आजच्या घडीला संपूर्ण सेलमध्ये 30% शेअर हा आमच्या स्वतःच्या प्रोडक्टचा आहे. यासोबतच आम्ही कोलॅबरेटर नेटवर्क एस्टॅब्लिश केलं. कोलॅबरेटर TNCच्या भाषेत सांगायचं झालं तर जो आपल्याला बिझनेस वाढवायला मदत करतो तो. अशा कोलॅबरेटरचं नेटवर्क आम्ही संपूर्ण भारतभर वाढवलं आणि त्यांच्या मार्फत लीड मिळवण्यासाठी आम्हाला फायदा झाला. आज यासोबतच आम्ही ट्रेड शोमध्ये भाग घेतला. पूर्वी वर्षातून एकदा आम्ही ट्रेड शोमध्ये भाग घेत होतो. मागील 2 वर्षापासून आम्ही 1 वरून 6 पर्यंत पोहोचले. वर्षातून 6 वेळेस ट्रेड शोमध्ये भाग घेतल्यामुळे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत आम्ही आमचे जास्तीत जास्त प्रॉडक्ट पोहोचू शकलो. आजच्या डिजिटल मार्केटिंगच्या युगामध्ये डिजिटल मार्केटिंगचा सुद्धा आम्ही उपयोग करून घेतलेला आहे. डिजिटल मार्केटिंग थ्रू अनेक प्रॉडक्ट आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. आम्ही आमच्या टीमला मोटिवेट करण्यासाठी पुढील ॲक्टिव्हिटी केल्या. आम्ही आमच्या एम्प्लॉई एंगेजमेंटसाठी इनिशिएटिव्ह घेतले. आम्ही आमच्याकडे असलेल्या सर्व प्रोडक्टचे सर्व टीमला ट्रेनिंग दिले आणि त्याचे सेल्स कसं करायचे याचे नॉलेज दिले. दरवर्षी आम्ही Q12चा सर्वे घेतो, त्यावर टाईमली आम्ही ॲक्शन्स घेत असतो. आमच्या सर्व टीमला KRA KPIची पूर्ण क्लॅरिटी आहे. तसेच आम्ही आमच्या सेल्स पर्सनला फिक्स पेमेंट व्यतिरिक्त इन्सेंटिव्ह चालू केले. हे सर्व करत असताना आम्ही आमचे DSI कल्चर डेव्हलप केले आणि गेल्या काही वर्षांपासून आम्ही रोज 1 तास हा DSIसाठी देतो असतो. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल आम्ही आत्तापर्यंत 2000 DSI केलेले आहेत. यासोबतच आम्ही कॉस्ट रिडक्शन आणि कॉस्ट कंट्रोलवर सुद्धा काम केले. यासाठी आम्ही आमच्या बँकरसोबत निगोसिएशन करून आमचा इंटरेस्ट रेट कमी करून घेण्यास आम्हाला शक्य झाले. ट्रान्सपोर्टर कॉस्ट आमचा टोटल एक्सपेन्सेसमध्ये ट्रान्सपोर्टर कॉस्ट हा सगळ्यात मोठा होता. आम्ही आमच्या ट्रान्सपोर्टरबरोबर निगोसिएशन केले. याचे आम्हाला 2 फायदे झाले. आम्ही ट्रान्सपोर्टरबरोबर कॉन्ट्रॅक्ट केला, त्यामुळे आमच्या ट्रान्सपोर्टरला ही गॅरंटी झाली की आमच्याकडून त्यांना धंदा मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत निगोसिएशन केले आणि आमचे मटेरियल आमच्या ग्राहकांपर्यंत चांगल्या प्रतीचे आणि योग्य वेळेत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत झाली. यासोबतच आम्ही आमच्या इन्व्हेंटरीवर सुद्धा काम केले. डेड इन्व्हेंटरीवर काम करून आम्ही ती सोल आउट केली आणि जी आमची रेग्युलर इन्व्हेंटरी आहे ती आम्ही आमच्या स्टॉकमध्ये आणली. त्यामुळे आमच्या ग्राहकांना आमचे मटेरियल वेळेत पोहोचवणे आम्हाला शक्य झाले. यासोबतच सेल केल्यानंतर पेमेंट रिकव्हरी हा मोठा भाग होता. आमच्या सेल्स टीमने त्याच्यावर काम करून पेमेंट रिकव्हरी ही फास्ट करण्यासाठी ॲक्शन घेतली. आम्ही आमच्या सप्लायरसोबत सुद्धा निगोसिएशन केले आणि मिळालेला डिस्काउंट हा आम्ही आमच्यापर्यंत न ठेवता आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे आम्हाला आमचा सेल वाढवण्यासाठी मदत झाली. आपण मगाशी ऐकलं असेल की आम्ही रिलेशनशिप बिल्ड केली, पण ही रिलेशनशिप आम्ही का बिल्ड केली आणि कोणासोबत केली हे सुद्धा बघूया. आम्ही
कोलॅबरेटरसोबत आमची रिलेशनशिप बिल्ड केली. संपूर्ण भारतामध्ये आम्ही आमचं कोलॅबरेटरचं नेटवर्क बसवलेलं आहे. त्यांच्याबरोबर रिलेशनशिप बिल्ड केल्यामुळे त्यांच्यामार्फत आम्हाला लीड मिळाली आणि आम्हाला आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत झाली. आम्ही आमच्या सेल्स टीमला सगळ्या प्रोडक्टचं नॉलेज दिल्यामुळे आमच्या सेल्स टीमचं आणि आमच्या कस्टमरचं रिलेशनशिप बिल्ड झालं आणि त्यामुळे सुद्धा आम्हाला आमचा सेल वाढवण्यासाठी मदत झाली. हे करत असताना आमच्या सप्लायरबरोबर आमचं विन विन रिलेशनशिप होतं. आम्ही आमच्या सप्लायरला वेळेमध्ये पेमेंट केल्यामुळे त्यांचा आमच्यावर विश्वास संपादन झाला आणि डिस्काउंट निगोसिएशनमध्ये आम्हाला त्याचा फायदा झाला. सोबतच आम्ही आमच्या सप्लायरला शेड्यूल ऑर्डर्स दिल्या, त्यामुळे वेळेत मटेरियल मिळायला सुद्धा आम्हाला मदत झाली आणि हे वेळेत मिळालेलं मटेरियल आम्हाला आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवायला सुद्धा सोपं झालं. आम्ही आमच्या बँकरसोबत प्रोएक्टिव्ह कम्युनिकेशन चालू केले, त्यामुळे इंटरेस्ट रेटमध्ये निगोसिएशन करताना आम्हाला त्याचा फायदा झाला. इंडस्ट्रियल एक्सपर्टबरोबर सुद्धा आम्ही आमचं रिलेशनशिप बिल्ड केलं, त्याच्यामुळे मार्केटमधून त्यांच्यामार्फत लीड मिळवायला आम्हाला फायदा झाला. कॉम्पिटिटर म्हटलं की आठवतो प्रतिस्पर्धी किंवा शत्रू, पण आम्ही आमच्या कॉम्पिटिटरला प्रतिस्पर्धी न समजता आम्ही आमचा मित्र समजलो. आम्ही त्यांच्याबरोबर आमचे रिलेशनशिप बिल्ड केले, त्यामुळे फायदा असा झाला की ज्या सेगमेंटमध्ये आमचे कॉम्पिटिटर काम करत नव्हते त्या सेगमेंटच्या लीड आमच्या कॉम्पिटिटरने आम्हाला दिल्या आणि आमचा सेल वाढवण्यासाठी आम्हाला मदत झाली. रिलेशन बिल्ड करतानाच आम्ही काही इनोव्हेट केलेले आहे. आम्ही 30 नवीन प्रोडक्ट डेव्हलप केलेले आहेत, 4 नवीन बिझनेस लाईन ॲड केलेल्या आहेत. तसेच आम्ही त्या सर्व प्रोडक्टचे सर्व टीमला नॉलेज दिले, त्यामुळे सेल वाढण्यास मदत झाली. आम्ही स्वतःचे CRM सॉफ्टवेअर डेव्हलप केले, जेणेकरून कस्टमरचा डाटा आपल्याकडे राहील. हे सर्व करत असताना आम्ही आतापर्यंत 2000 DSI केलेले आहेत. तुम्हाला सांगण्यास अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की आम्ही स्वतःचा कॅनटॅब नावाचा प्रोडक्ट डेव्हलप करून त्याचा पॅटंट मिळवलेला आहे. तुम्ही पाहू शकता ही आमची कॅनटॅब आणि त्याला मिळालेला पॅटंटची कॉपी. तर मंगेश, करण, समजलं तुम्हाला रोटा म्हणजे काय, रोटा केल्याचे फायदे काय आणि आपल्या कंपनीचा रोटा आपण कशा प्रकारे वाढवू शकतो? हो मॅडम, म्हणजेच आपल्याकडे असलेल्या ॲसेटचा योग्य वापर करून रोटा वाढवणे आणि त्याचा फायदे काय तेही समजलं. आपण पण आपल्याकडे असलेल्या ॲसेटचा योग्य वापर करून आपल्या कंपनीचा रोटा निश्चित वाढवू शकतात. धन्यवाद. खरोखर टीम संजय टूल्स, तुम्ही सर्व लिव्हरचा फारच उत्तम प्रकारे वापर केला आहे. तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. तुमची स्लाईड बघताना लक्षात आले की 2024-25मध्ये तुमचा रोटा हा कमी झाला होता, तर त्याबद्दल जरा तुम्ही सांगू शकलात तर? हो, 2024-25मध्ये आमचा रोटा 2% खाली आलेला आहे, पण 24-25मध्ये आम्ही असे काही इनिशिएटिव्ह घेतले की त्यामुळे आमचा रोटा थोडासा खाली आला आहे. तुम्हाला जसं आम्ही सांगितलं की आम्ही सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करतो आणि आमचे बरेचसे प्रोडक्ट हे आम्ही इम्पोर्ट करतो. सध्याची जागतिक स्थिती बघता आमचा जो इम्पोर्टचा लीड टाईम आहे हा 30 दिवसांवरून 60 ते 70 दिवसांपर्यंत गेलेला आहे आणि आमच्या ग्राहकांना वेळेत मटेरियल मिळणं ही त्यांची गरज आहे आणि ते पुरवणं ही आमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळं त्या मटेरियलचा स्टॉक आम्ही वाढवून 30 दिवसांचा किंवा 40 दिवसांचं मटेरियल आम्ही आता आमच्या हातात ठेवलेलं आहे, त्यामुळे आमची इन्व्हेंटरी वाढलेली. पण जो स्टॉक आम्ही आमच्या एंडला केलेला आहे त्याचा लिव्हरेज आम्हाला असा होणार आहे की भविष्यामध्ये त्यामार्फत आमचा सेल वाढून आम्ही आमचा रोठा वाढवू शकतो. ओके, थँक्यू. आणि आत्ता सध्याच लिडरशिप सेशनमध्ये TLCमध्ये आपण एक पेटंटचा इनिशिएटिव्ह घेतो आहे आणि विशेष म्हणजे तुम्हीसुद्धा सध्या पेटंटबद्दल बोललात, तर तुमची ही पेटंटची जी काही प्रवास होता तो जर तुम्ही सगळ्यांशी शेअर करू शकलात तर आम्हाला सर्वांना मदत होईल. नक्कीच. हॅलो. पेटंट आता आम्ही जेव्हा कॅनटॅब बनवायच्या याच्यात होतो तर आम्ही मार्केटचा अगोदर सर्वे केला. मार्केटच्या सर्वेमध्ये आम्हाला असं जाणवलं की आपली जी नॉर्मल कॅन असते ती 30 लिटरची ती हाताळण्यास आणि त्यातनं ऑइल काढण्यास ही कठीण जात होतं. त्यामुळे हा निर्णय घेतला आम्ही की कॅनटॅब बनवायचा. आता तुम्ही कॅनटॅब जर बघितले असेल तर त्याला एक नळ दिलेला आहे, तर त्यामुळे ना काय होतं की जे आपल्याला ऑइल ज्या प्रमाणात काढायचं त्याच प्रमाणात आपल्याला ऑइल काढता येईल आणि त्याच्यातनं सांडणार नाही. म्हणजे आता 30 लिटरच्या कॅन मागे कस्टमरचं 1 लिटर ऑइल हे वाया जात होतं. तेच ऑइल ह्या कॅन टॅबमुळं आता वाया जाणार नाही आणि ते हाताळण्यासही सोपं जाईल.
म्हणजेच आम्ही कस्टमरचं 30 लिटर मागे 1 लिटर ऑइल वाचवलं. तर कस्टमरचंच नसून तर आम्ही पूर्ण भारताचं हे ऑइल वाचवलं. थँक्यू. पुन्हा एकदा टाळ्या. थँक्यू टीम संजय टूल्स.